बातमी बीएमसीतून आहे। बीएमसी मध्ये शालेय वस्तू खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। जेम पोर्टलवरून विरोधकांचे आरोप सुरू झालेले आहेत। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांना चोख प्रत्युत्तर दिले। पाहूया। सन ब्रँड नामी छत्री अमरीला ते परचेस करून महानगरपालिकांना देत आहे। म्हणजे ते पण मीडिएटर आहे आणि सन ब्रँड वेगळा कंपनी आहे आणि ते वेगळा आहे। इट मीन्स महानगरपालिकाला आता पण जेम पोर्टलवर पण भारतीय जनता पार्टी जे म्हणत आहे तसं होत नाही आणि ते 23% अभाव म्हणून त्यांनी प्रस्ताव आपण पाठवलेला आहे। हे वेगळी गोष्ट आहे की महानगरपालिका त्याशी निगोशिएट करून ते कमी करणार। पण जे आपल्या हे मत होता की व्यापारी म्हणून कोणी येणार नाही आणि आपला मॅन्युफॅक्चरर येणार, कंपनी येणार, जे बनवतात ते येणार, असा होत दिसत नाही। शैक्षणिक साहित्याची जी खरेदी आपण करतो ती यावर्षी जेम पोर्टलवरनं करण्याचा निर्णय झाला। वास्तविक आम्ही मार्चमध्ये महापालिकेमध्ये कामकाज करायला तसा म्हणजे स्थायी समिती वगैरे प्रारंभ केला आणि त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की शालेय वस्तूंची खरेदी जेम पोर्टलवरून करायची। वास्तविकरित्या ही जी खरेदीची प्रोसेस आहे ही 6-8 महिने अगोदर सुरू होते। तरी देखील आज रेनकोट आणि छत्र्या या 2 वस्तू ज्या आपण विद्यार्थ्यांना देतो त्याच्या खरेदीच्या संदर्भातले निर्णय झाले आणि तुम्हाला हे मी जरूर सांगू शकतो की यावर्षी जेम पोर्टलवरती खरेदी केल्यामुळे पूर्णतः ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आली, कॉम्पिटिशन झाली आणि यामुळे कमीत कमी 30 ते 35 कोटी रुपये हे मुंबईकरांचे शालेय वस्तूसाठी जे आपण देत होतो त्यामध्ये वाचणार आहेत।